चरणसिंगभाऊ ठाकोर काटोल आमदार साहेब आणि चंदूभाऊ यावलकर आमदार साहेब वरुड यांचे सर्व शेतकरी आणि सर्व जनतेंनी आभार मानले आहेत। तसेच न्यूज इंडिया 24 काटोल प्रतिनिधी सुरेंद्र खुजे यांचे आभार मानले सर्व शेतकऱ्यांनी आणि धन्यवाद दिले। श्री हरिभाऊ खुजे पिंपळदरा, श्री अमोलभाऊ खुजे पिंपळदरा, श्री मोहनरावजी माताकर थडीपवनी, श्री राजेंद्रजी पोद्दार माजी सरपंच बरडपवनी, श्री भारतभाऊ सोनुले थडीपवनी, श्री किशोरभाऊ शेळके थडीपवनी या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम चांगले झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। श्री चंदूभाऊ यावलकर आमदार साहेब यांनी ज्या ठेकेदार साहेबांना काम दिले त्यांनी सांगितले की 2 किलोमीटरचे 5 वर्षापर्यंत मेंटेनन्स आहे, 12 फूट रुंदी आहे, रोडाचा दोन्ही बाजूला लगेच खडक टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले। यांना काळजीपूर्वक लक्ष घालून इंजिनियर साहेब यांनी सुद्धा लक्ष ठेवून काम करायला पाहिजे अशी अपेक्षा सर्व शेतकरी म्हणाले आहे। रस्ता काम चालू झाले आहे। 25 व 30 गावांची शेतकऱ्यांना खूप आनंद झाला असून काटोलचे आमदार साहेब आणि वरुडचे आमदार साहेब यांना धन्यवाद देत आहे। थडीपवनी ते वडाळ्यापर्यंतचा 3 किलोमीटरचा रस्ता अति खराब होता, तर त्याची मुलाखत शेतकऱ्याची आम्ही गावकऱ्याची आणि मुलाखत म्हणून दिली होती त्यावेळेस तुम्हाला। हे आम्ही सहजच म्हणून दिली असं मनावर घेतलं नाही, पण या आपल्या बातमीचा एवढा इम्पॅक्ट झाला की दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या दिवशीच आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मनावर घेतलं। आम्ही चरणभाऊ ठाकूर यांना भेटलो, आमदार काटोल विधानसभा क्षेत्र, त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन लगेच कामाला सुरुवात झाली। एवढं अभिनंदन, एवढा आनंद झाला आमच्या परिसरातील सर्व लोकांना, कारण हा गरजवंतासाठी रस्ता असल्यासारखा आहे। 3 किलोमीटरचा रस्ता आहे, पण या रस्त्यावरून बरीच नागपूर जिल्ह्यातील 25-30 खेडेगावाचा संपर्क आमचा शिक्षण क्षेत्राशी, दवाखाना क्षेत्राशी, व्यापारी क्षेत्राशी या सगळ्याशी जुळलेला आहे। जोपर्यंत इकडे पूल नव्हता तोपर्यंत आम्ही काहीही आमची प्रगती करू शकलो नाही, कारण आमचं सर्व मार्केट हे काटोल आहे। पण वरुड जवळ करण्याचं कारण की सर्व व्यवस्था आम्हाला जी आवश्यक आहे ती वरुडमध्ये आहे आणि वरुडसाठी न जाण्यासाठी हा मार्ग आम्हाला अडथळा ठरत होता। पण आता पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे आणि दोन्हीकडल्या आमदारांनी लक्ष, यावलकर साहेब आणि ठाकूर साहेबांची मी आभार मानतो की त्यांनी लक्ष घातल्यामुळे लगेच या कामाला सुरुवात झाली आणि कृष्णानंद इन्फ्रा कंपनी नागपूर यांनी हे काम घेतलेलं आहे असं आता त्यांचे लोक आमच्याजवळ उभे आहेत, त्यांनी सांगितलं। पण कामाची क्वालिटी मला चांगली वाटली आहे, याहीपेक्षा अजून त्यांनी चांगलं करावं एवढंच मी त्यांना विनंती करेन। तुमची काय अपेक्षा आहे? नाव सांग। नमस्कार, मी राजेश वासुदेवरा मातकर थडीपवनी। माझी जवळपास इथे संपूर्ण शेती वरुड तहसीलमध्येच येतात। आमचा जवळपास 24 घंटे संबंध हा वरुड तहसीलसोबत येतो। हा रोड खूप दिवसापासून जवळपास 10 वर्षापासून खराब होता, पण आता अनाशे रोडचं काम लागलं, काही कारणास्तव हा रोड काही दिवस बंद पडला। पण पालकमंत्री साहेब आणि यावलकर सर, ठाकूर सर यांनी त्या रोडवर थोडंसं लक्ष देऊन तुरंत यांनी हा रोड आता काम चालू केलेलं आहे। तरी यांचे संपूर्ण जणांचे आम्ही आभार मानतो शेतकरी म्हणून। ह्या गावची आम्हाला 10-12 वर्षापासून खूप अपेक्षा होती की हा रोड नदीवर पूर झाला होता आणि पूर होऊन इतके वर्ष होऊन ह्या रोड झाला नाही, म्हणजे यानं नदीवरचं काम झालं इतक्या रुपयाचं 4 कोटीचं त्या करा। ह्या रोडची एवढंच पण आम्ही काम पाहिलं आलो, आम्हाला समाधान वाटून राहिलं। मग आम्हाला इंजिनियर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी, यावलकर साहेब आणि ठाकूर साहेब यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः उभे राहून मोहनभाऊसोबत, राजूभाऊसोबत तुम्ही स्वतः उभे राहून तुम्ही हे काम व्यवस्थित करून घ्या अशी आम्हाला त्यांनी विनंती केली। मी ताम्रध्वज भिल्लम सिंजर। हे वरुड मार्केट जवळ असल्यामुळे इथं आसपासचे 30 गावाचं इथं दळणवळण खूप असते आणि ह्या 10 वर्षापासून खूपच खराब रस्ता होता, त्याच्यामुळं खूपच काही ॲक्सिडेंट ह्या रोडवर झाले। आता हे दुरुस्त होत आहे, खूप चांगली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आमदार साहेब, आपले ठाकूर साहेब, यावलकर साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी लक्ष दिलेलं आहे आणि ह्या रोड होत आहे। फक्त हे डांबरीकरण यावर्षीच झालं पाहिजे एवढी विनंती आहे, बस बाकी ठीक। तुमची काही अपेक्षा? रोड कसा व्हायला पाहिजे? रोड चांगलं व्हायला पाहिजे, चांगला व्हायला पाहिजे। एक किती याचे एस्टिमेट आहे पूर्ण? 2 किलोमीटर आहे। 2 किलोमीटर 2 किलोमीटरचं आता चालू होऊनच राहिलं, सगळं साधन आलेलं आहे, पण हे गड्डे वगैरे पॅक झाल्यानंतर किती दिवसात होईल तुमचं? जादा हप्ता एक